नमस्कार बाळांनो, आजचा विषय EVS. EVS मध्ये धडा 7वा आहे. फूड अँड न्यूट्रिशन्स. फूड अँड न्यूट्रिशन, आहाराची पौष्टिकता. की आहारामध्ये आपला आहार म्हणजे आपण जे रोजच्या जेवणामध्ये जे पदार्थ आपले समाविष्ट असतात त्याविषयी इथे सांगितलेलं आहे या धड्यामध्ये. की आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आहार, रोजचा दैनंदिन आहार, दैनंदिन म्हणजे रोज घेणारा जो आपला आहार असतो तो कसा घेतला पाहिजे याविषयी या धड्यामध्ये आपल्याला समजून दिलेले आहे. तर फूड अँड न्यूट्रिशन्स बघा, तुम्हाला मी इंग्रजीमधून प्रथम वाचून दाखवणार आहे, मराठीतून त्याचा अर्थ समजून देणार आहे. तर सर्वांनी लक्ष द्यायचंय, समजून घ्यायचं आहे, शक्य असेल तेवढं करायचंय. स्टेपल फूड्स. स्टेपल फूड्स की जे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहेत. प्रमुख म्हणजे महत्वाचे, याविषयी या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. प्रमुख अन्न पदार्थ. चपाती, भाकरी और राईस फ्रॉम अ पार्ट. बघा, मी एकदम तुम्हाला एक एक शब्द ओळींमधील ज्या शाब्दिक ज्या ओळी आहेत पुस्तकातील धड्यांमधील ते एक एक शब्द तुम्हाला स्पष्ट करून दाखवणार आहे. वाचन करताना प्रत्येक ठिकाणी थांबणार आहे, प्रत्येक शब्द म्हणजे तुम्हाला कळणार आहे तो शब्द. ओके बाळांनो. चपाती, भाकरीज और राईस फ्रॉम अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी ईट मोर ऑफ दिस फूड्स दॅन ऑफ द अदर्स. देअर फॉर व्हीट, ज्वार, राईस or to be in our staple foods. बघा काय म्हटले आपल्याला. तुम्हाला भाकरी म्हटलं माहिती, सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे भाकरी. चपाती, भाकरी प्रत्येकाला माहिती आहे, गव्हापासून बनते चपाती, भाकरी बाजरीपासून. ओके. आणि भात, राईस, भात, बरोबर. हे आपल्या आहारात नियमितपणे सतत दर दिवशी आहारामध्ये, जेवणामध्ये हे पदार्थ असतात. आणि त्या पदार्थाविषयीच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि इतर पदार्थापेक्षा हे आपण जास्त खातो रोजच्या दैनंदिन जीवनात. फळं आपण रोज खातो का? नाही खात. फळं आपण रोज खात नाही. ओके. आता रोज भाजीपालाच खातो का? नाही खात. कधी कधी आपण डाळींचा पण वापर करतो भाज्यांमध्ये, अशा पद्धतीने. आणि खातो म्हणून गहू, ज्वारी, इतर पदार्थ आपण जास्त खातो. कोणते? भाकरी, चपाती आणि भात. ओके. तर म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले काय बाळांनो? स्टेपल फूड्स, प्रमुख अन्न पदार्थ आहेत. ओके बाळांनो, इथपर्यंत समजलं तुम्हाला? पुढे जाऊया. However, with chapatis, bhakris or rice, we eat several other items which make our meals. meals. आता शब्द लक्षात घ्या, डिक्शनरी मध्ये आहेत. टेस्टियर. Besides, for reason of good health, it is important to include these food items in our meals. तर अशा पद्धतीने जे आपले अन्न पदार्थ असतात, भाताबरोबरच अधिक दृष्टीने खूप महत्वाचे असतात. चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे. आणि ते आपण रोजच्या दैनंदिन जीवनात, आहारात रोज घेतलेच मला असं नाही, पण घेणं गरजेचे आहे. हे महत्वाचे बाळांनो.
आणि ते जेवण आपल्याला जेवणही कसे लागते, मग रुचकर लागते, पौष्टिक असतं, ते विटामिन असतात त्याच्यात. पुढे जाऊया बाळांनो. व्हरायटी इन फूड स्टफ. व्हरायटी इन फूड स्टफ की अन्न पदार्थातील विविधता कोणते ते आपण आता समजून घेणार आहोत. अन्न पदार्थातील विविधता बघा. व्हॉट फूड स्टफ आर यूज इज प्रिपेअर द अदर ॲटम्स इन अवर मील्स. की आपल्या जेवणात येणारे सर्व पदार्थ म्हणजे इतर सर्व खाद्यपदार्थ हे कोणकोणत्या अन्न पदार्थापासून बनवतात म्हणजे तयार करतात याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. काय बोललो मी तुम्हाला? व्हॉट फूड स्टफ आर यूज टू प्रिपेअर द अदर ॲटम्स इन अवर मील्स. समजलं? पुन्हा सांगितलं मी. पुढे जाऊया. सम ऑफ दिस फूड स्टफ and their names are shown in the box. बॉक्स पुस्तकात दाखवलेले आहे. बॉक्स ऑन पेज. पेज किती नंबर? 43 वरती, 43 पानवरती खाद्यपदार्थांची नावं दिलेली आहेत, चित्र दिले. बॉक्स म्हणजे बघा दिलेला आहे बॉक्स. त्या बॉक्समध्ये चौकोनामध्ये काही चित्र दिलेले आहेत. त्या चित्रांच्या खाली इंग्रजीमधून नावं दिलेली आहेत. ते पदार्थ ओळखायचे आहेत आपण, आणि कोणत्या पदार्थापासून काय बनवतात किंवा तयार करतात त्यांची नावं आपल्याला स्पष्ट होणारच आहेत. सम ऑफ दिस फूडस्टफ्स अँड देअर नेम्स आर शोन इन द बॉक्स ऑन पेज 43. विच वन्स आर यू फॅमिलियर विथ? If there are some which you have not seen, try to get a look at them. समजलं बाळांनो? बघा, त्यांनी आपल्याला तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या जेवणातील खाद्यपदार्थांविषयी मी तुम्हाला सांगितलं की ज्या विविध अन्न पदार्थापासून बनवतात त्यापैकी काहींचे चित्र आपल्याला त्या तक्त्यामध्ये बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या चौकोनात आपल्याला दिलेले आहेत. आणि त्यापैकी कोणकोणते पदार्थ तुम्ही पाहिले आणि तुम्हाला ओळखीचे याविषयी या ओळींमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जे पदार्थ ओळखीचे नाहीत तुमचे, ते पदार्थ आपण ओळखण्याचा प्रयत्न करायचा किंवा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला माहिती ते पदार्थ आहेत, पण अजून जे नवीन आहेत ते सुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट असतात याविषयी या ओळींमध्ये सांगितलेलं आहे बाळांनो. ओके, की यू फॅमिलियर विथ इफ देअर आर सम विच यू हॅव नॉट सीन, ट्राय टू गेट अ लुक ॲट देम. ओके बाळांनो, चला पुढे जाऊया. तर त्या चौकटीमध्ये बघा, आता चौकटीमध्ये म्हणजे माहिती तुम्हाला पुस्तकात आहे, पेज नंबर 43 मी तुम्हाला सांगितले. आणि चौकटीत जे दाखवलेले पदार्थ आहेत, लुक ॲट द फूड स्टफ्स इन द बॉक्स. लुक ॲट द फूड स्टफ्स इन द बॉक्स म्हणजे चौकटीत दाखवलेले अन्न पदार्थ तुम्ही बघा, त्यांचं वाचन करा, लक्षात घ्या. आणि या पदार्थापैकी आपल्याला ओळखीचे कोणते आणि अनओळखीचे कोणते ते आपण त्यावर ते निरीक्षण करायचं आहे. ओके बाळांनो, तर प्रथम दिले बाळांनो त्यांनी बघा, पहिलं चित्र कसलं दिले बघा. चिकू, चिली, जवार, रेडिस, एग, बाजरा, सनफ्लावर, मिल्क, लेमन, चिकन असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला दिलेले आहेत.
त्या पदार्थांचं तुम्ही वाचन करायचे, बरोबर. म्हणजे बघा, चिकू माहिती आहे तुम्हाला, चिली मिरची, ओके. बघा, ज्वारी, ज्वार म्हटलो की नाही आपण, ज्वार, ज्वार म्हणजे ज्वारी, त्याला मराठीत म्हणतो. रेडिस मुळा, ओके बाळांनो. एक अंडे, अंडी, ओके. बाजरा बाजरी, समजलं बाळांनो, बाजरा बाजरी. वेगवेगळे पदार्थ दिलेले, मिल्क दूध, हेन कोंबडी, चिकन, आता कोंबडीपासून आपल्याला माहिती आहे, लेमन, बरोबर. जे लिंबू असतात माहिती आहे तुम्हाला. अशा पद्धतीने मँगो म्हणजे ती कैरी असते की नाही, कैरी वगैरे. तर असे वेगवेगळे पदार्थ दिलेले आहेत. तर ह्या विविध पदार्थांची आपण ओळख करून घेतली पाहिजे. शेंगदाणे दिलेत, ओके. आणि ह्या पदार्थापासून आपल्याला काय, आपल्या शरीराला कोणती ऊर्जा मिळते. म्हणजे काही पदार्थ, आता मुळा रेडिस म्हटल्यानंतर फळभाज्यांमध्ये काही तेलाचे प्रकार आहेत, जसं शेंगदाणे, ओके. सनफ्लॉवर, हे तेल देणारे म्हणजे ऑइल देणारे पदार्थ आहेत. काही शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आहेत, एग्स, अंडी, नाही का. असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला तिथे, दूध, थंड पदार्थ, ओके. म्हणजे शरीराला आपल्याला आपली ऊर्जा भरून काढण्यासाठी असे वेगळे वेगळे सर्व प्रकारचे पदार्थ दिलेले आहेत. आणि या पदार्थापासून आपली शरीराची झीज भरून येते. या पदार्थ हे खाल्ल्याने या पदार्थापासून आपल्याला शरीराची काय बोलते, झीज म्हणजे शक्ती मिळते, ऊर्जा मिळते आपल्याला. समजलं बाळांनो. तर या विविध पदार्थापासून तुम्हाला जर कोणी विचारलं, तिथे काही क्वेश्चन दिलेले आहेत. मी तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन वाचन करून दाखवतो आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून देते. बाकीचे तुम्हाला समजणार आहेत आणि ते क्वेश्चन तुम्ही लिहायची आहेत, ओके. पान नंबर 43 वरचे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे बाळांनो, फ्रॉम विच वन्स डू वी गेट फ्लोअर. फ्लोअर, बघा, फ्रॉम विच वन्स टू वी गेट फ्लोअर, की तुम्हाला कोणकोणत्या पदार्थापासून फ्लोअर, पीठ मिळते. पीठ, कोणकोणत्या पदार्थापासून पीठ मिळते. पीठ म्हणजे कसले, चपातींचे, भाकरींचे पीठ तुम्हाला कोणकोणत्या पदार्थापासून मिळते. ते तुम्ही उत्तर लिहायचे बाळांनो, आन्सर लिहायचे. हा क्वेश्चन झाला. काय क्वेश्चन काय झाला, फ्रॉम विच वन्स टू वी गेट फ्लोअर, की तुम्हाला फक्त आपल्याला इंग्लिशमधून लिहायचं आहे क्वेश्चन आणि त्याचं आन्सर लिहायचे. काय लिहायचे आन्सर, ज्वार अँड बाजरा. ज्वार अँड बाजरा, हे झालं आन्सर. क्वेश्चन समजला, आन्सर समजला. क्वेश्चन 2, फ्रॉम विच वन्स टू बी गेट ऑइल. ऑइल, तेल. आपल्याला बघा की कोणकोणत्या पदार्थापासून आपल्याला तेल मिळते, ओके. तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकणार बाळांनो, की आपल्याला माहिती आहे की तेल कोणकोणत्या पदार्थापासून मिळते. तर त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे, समजणार आहे. फ्रॉम विच द वन्स टू वे गेट ऑइल. सनफ्लॉवर, ओके. सनफ्लॉवर, असे जे पदार्थ आहेत माहिती आहे तुम्हाला. सनफ्लॉवर म्हणजे आपण त्याला करडई म्हणतो मराठीमध्ये. तसे शेंगदाणे, तीळ वगैरे हे जे पदार्थ आहेत यापासून आपल्याला ऑइल मिळते. तसेच मिल्क, ओके, मिल्क वगैरे
जे म्हणजे दुधाचा त्यापासून पण आपण तेल काढतो, त्याला पण ऑइलच म्हणतात. जे घी निघते बघा, ते पण ऑइलच आहे बाळांनो. घी, लोणी वगैरे असते की नाही, त्याच्यापासून घी तयार होते, म्हणजे ते पण एक प्रकारचं ऑइलच आहे. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, फ्रॉम विच वन्स टू वी गेट ऑइल. तुम्हाला समजलं ऑइल कशापासून मिळते आपल्याला. क्वेश्चन 3 घेतला मी. तेलासाठी कोणकोणते पदार्थ आपल्याला जास्त वापरता येतात. आता मी तुम्हाला सांगितलं शेंगदाणे वापरतो आपण, बरोबर. पुन्हा तीळ वापरतो, आणि अजून एक काय सांगितलं, सनफ्लावर, बरोबर, म्हणजे सनफ्लावर. की जे अजून करडई, जवस वगैरे असे जे पदार्थ असतात ते तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, आणि ते आन्सर तुम्हाला लिहायचे. आणि क्वेश्चन 2 होता बाळांनो, फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर, घी अँड योगर्ट. बघा क्वेश्चन 2 काय होता, फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर, घी अँड योगर्ट. की आपल्याला कशापासून मिळते, म्हणजे ते घी कशापासून मिळते. घी माहिती आहे ना बाळांनो, त्याला आपण मराठीत म्हणतो तूप, घी. तर ते आपल्याला दही माहिती तुम्हाला, मिल्क म्हणजे दुधापासून हे पदार्थ तयार करतो आपण, वेगवेगळे पदार्थ तयार करतो दुधापासून, मिल्क पासून. त्यापासून आपल्याला दही मिळते, लोणी मिळते, आणि त्यापासून मग त्या लोणीपासून आपण तो गोळा तयार केल्यानंतर त्याला ते उष्णता वगैरे देऊन आपल्याला घी तयार होते, बरोबर बाळांनो. म्हणजे तूप आपल्या भाषेत म्हणतो आपण, मराठीमध्ये तूप आपल्याला मिळते. पण लिहिताना आपण इंग्लिशमध्येच लिहायचंय, आलं लक्षात बाळांनो, मराठीतून नाही. ओके, चला क्वेश्चन 4, विच ऑफ दिस डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स, प्राणी. माहिती आहे तुम्हाला की आपल्याला प्राण्यांपासून कोणकोणते पदार्थ मिळतात, त्याचं आन्सर लिहायचे. एग्स आणि चिकन म्हणजे अंडी, आणि सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे, परिचयाचं चिकन म्हणजे मटन वगैरे, हे पदार्थ आपल्याला मिळतात. ओके बाळांनो, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला समजणार आहेत. 8 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनाचं मी तुम्हाला 4-5 आन्सर पण सांगितले, क्वेश्चन पण सांगितले, बाकीचे तुम्हाला समजणार आहे. त्या पद्धतीने त्यांचे आन्सर तुम्ही लिहायचे आहेत 1 ते 8 पर्यंत. ओके, चला पुढे जाऊया. अजून पुढचे क्वेश्चन होते बाळांनो. 5वा क्वेश्चन होता, विच वन्स गिव्ह व स्वीट, सोर, बिटर टेस्ट और आर स्पायसी हॉट. क्वेश्चन 6 होता, विच वन्स टू वी इट रॉ. आता रॉ म्हणजे कच्चे खाणारे पदार्थ, लक्षात ठेवा बाळांनो. आणि 5वा क्वेश्चन होता, म्हणजे आंबट, कडू, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते आहेत याविषयी सांगितलेले, ते तुम्हाला लिहायचे. आणि 7वा क्वेश्चन होता, 7 क्वेश्चन, विच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज, की थोड्या प्रमाणात वापरले जाणारे कोणकोणते पदार्थ आहेत. 8वा क्वेश्चन आहे 8, विच वन्स आर यूज इन लार्जर क्वांटिटीज, की बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते, म्हणजे कमी प्रमाणात. 7 मध्ये कमी प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ लिहायचे, आणि 8 मध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ. ओके बाळांनो, इथपर्यंत समजलं, लक्षात आले. चला पुढे जाऊया. क्वेश्चन 4, चला पुढचं घेऊया आपण टॉपिक. चला 8 झाले, 8 पर्यंत क्वेश्चन झाले बाळांनो. तुम्हाला 4 पर्यंत मी अतिशय आन्सर्स समजून दिलेले आहेत, आणि 8 पर्यंत तुम्हाला करायचे आहे. पुढे जाऊया. You have seen what a wide variety there is in our foodstuff. We use different foodstuffs
for different purpose. We use milk to get butter. We get flour from jawar bajra to make bhakris. To add sour taste, we may use lemons or tamarind or raw mangoes. परिचय है. When making sweetest गोड, we make use either sugar, साखर जे गोड पदार्थ असतात ते, or jaggery which we get from sugar cane. बघा, ती आपल्याला आपण वापरतो रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जे आपण वापरतो, याविषयी या अन्न पदार्थामध्ये विविधता आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो किंवा त्यांचा वापर करतो. तसेच लोणी करण्यासाठी जशी दुधाची गरज असते, भाकरी करण्यासाठी सुद्धा ज्वारी बाजरीचे आपल्याला काय लागतं बाळांनो? बघा, लोणी करण्यासाठी म्हणजे घी करण्यासाठी दुधाची गरज लागते. त्याचप्रमाणे भाकरी करण्यासाठी किंवा चपाती करण्यासाठी आपल्याला काय लागतं बाळांनो? बाजरीपासून त्या किंवा ज्वारपासून पीठ तयार करावे लागते. म्हणजे मिलमध्ये, पिठाच्या गिरणीमध्ये दळून आपल्याला ते पीठ तयार करावे लागते. आणि अशा पद्धतीने आणि काही पदार्थांना चव द्यायची असेल तर काही पदार्थ टाकावे लागतात, जसे लिंब, चिंच, कैरी वगैरे असे पदार्थ आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की कोणकोणते पदार्थ आपण यामध्ये वापरतो चव येण्यासाठी, टेस्ट. Just as there is variety in the foodstuffs we use, there are differences in people's likes and dislikes. We tend to eat the items we like. Again we also tend to always avoid what we don't like. However, the most important thing is to ensure that the food related needs of our body are all being met. The food constitute to enters the meet the different needs of our body are present in all our foodstuffs in varying quantities. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं की कोणकोणते पदार्थ चवीसाठी, स्वीट की चव येण्यासाठी कोणकोणते पदार्थ आपण वापरतो. लिंब, चिंच, कैरी यांचा उपयोग होतो. गोड पदार्थ करताना आपण ऊसापासून मिळणारा जी साखर असते, साखर किंवा गूळ यांचा वापर करतो गोड येण्यासाठी. बघा, आंबट येण्यासाठी सांगितलं आणि गोड येण्यासाठी पण सांगितलंय तुम्हाला. आणि अशा पद्धतीने जशी आपण अन्न पदार्थामध्ये विविधता, लोकांच्या आवडीनिवडी असतात, वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात, त्याप्रमाणे आपण त्या पदार्थांचा त्यामध्ये उपयोग करतो. आणि अशा पद्धतीने ते पदार्थ वापरल्यामुळे आपल्या शरीराची विविध गरजा आपल्या पूर्ण होतात ते पदार्थ वापरल्यामुळे. आणि अशा पद्धतीने अन्न पदार्थामध्ये हे थोडेफार पदार्थ आपण वापरले तरच अन्नामध्ये चविष्टता आपल्याला समजून येते किंवा लक्षात येते आणि ते पदार्थ आपल्याला रुचकर होतात, आवडतात. अळणी नाही म्हणजे ते अळणीविना आपण काही पदार्थांना आपण उदाहरणार्थ मीठ टाकले नाही, सॉल्ट म्हणतो, ते जर टाकले नाही तर आपण भाजी खाऊ शकत नाही. तशा त्यामुळे काही ज्या आपण जे पदार्थ बनवतो त्यामध्ये उदाहरणार्थ आपण एखादं फराळाचं हे जर केलं उपवासाचं,
त्यासाठी आपण हिरवी मिरची टाकतो, नाही का. आणि काही पदार्थ आपल्याला सरबत बनवायचं असेल तर आपण लिंबूचा रस टाकतो. अशा पद्धतीने आपल्याला जर पुलावा किंवा आपण शिरा म्हणतो आपल्या भाषेमध्ये बनवायचं असेल तर आपण साखर टाकतो, किंवा चहा बनवायचा असेल साखर टाकतो, किंवा काही ठिकाणी गुळापासून चहा बनवतात, गुळाचे पदार्थ लाडू बनवतात. का की गुळ हा शरीराला थंड असतो, त्याच्यामुळे गुळाचा वापर जास्त लोक करतात. आलं लक्षात बाळांनो. अशा पद्धतीने समजलं, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया बाळांनो, की फूडस्टफ्स इन द व्हॅरिंग क्वांटिटीज. आलं लक्षात. पुढे घेणार आहोत बाळांनो आपण आता. Some of these constituents give our body the energy it needs. We work or play all day long. बघा काय म्हटलंय त्यांनी. काही घटक असतात, घटक म्हणजे पदार्थ, आणि त्या पदार्थापासून आपल्या शरीराला काय मिळते? ऊर्जा मिळते. ते पदार्थ म्हणजे फळं, जसं ॲपल, बनाना वगैरे, चिकू, ग्रेप्स वगैरे जे पदार्थ असतात, या पदार्थापासून आपल्याला शरीराला आपल्या ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, बळ मिळते, आणि ते पदार्थ खाणे गरजेचे असते. आणि आपण दिवसभर काम करतो, कष्टाची कामं करतो, उदाहरणार्थ आपले शेतकरी लोक शेतामध्ये, त्यामुळे त्यांना हे पदार्थ खाणे नक्कीच, आणि लहान मुलं वगैरे असतात त्यांनी सुद्धा हे पदार्थ खाणे, फळं खाणे वगैरे हे अतिशय फायद्याचे आहे. आणि यामुळे काय होतं? आपल्या शरीराची झीज भरून येते, अन्नपचन होते, आणि आपले शरीराची जी आपली जी कामं असतात ती आपण सतत करत असतो, चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला मात्र ऊर्जा मिळणे महत्वाचे असते. आलं लक्षात बाळांनो, समजलं. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ओके, शब्दार्थ तुम्हाला कळेल. आणि नीट ज्या बिया वगैरे असतात त्याविषयी सांगितलेलं आहे, की सम ऑफ दीज constituents give our body the energy it needs. We work all play all day long. दिवस, प्रत्येक दिवशी. बघा, आलं लक्षात, प्रत्येक दिवशी. समजलं इथपर्यंत? पुढे जाऊया. Also work like respiration and digestion of food goes on inside our body, the body. की अशा पद्धतीने आपल्या शरीराची कामे होण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते, आणि ती ऊर्जा आपल्याला कशापासून मिळते याविषयी मी तुम्हाला या ओळींमध्ये समजावून दिलेले आहे. आलं लक्षात बाळांनो. पुढे जाऊया. नीड्स एनर्जी फॉर ऑल दी वर्क. की नेहमी आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी हे पदार्थ खाणे, सर्वच पदार्थ आपण खाणे गरजेचे आहे. मी म्हणत नाही की रोजच खा, दर दिवशी का, असं नाही बाळांनो. पुढे जाऊया. सम constituents help our body to grow. They also help to repair the wear and tear of our body that takes place in the everyday work. की काही अन्न घटकांमुळे आपल्याला शरीराची वाढ होते. आपल्या शरीराची काय होते बाळांनो? काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते, आणि ती वाढ होण्यासाठी रोजच्या कामामध्ये होणारी शरीराची झीज भरून येते ह्या पदार्थांमुळे. त्यामुळे हे पदार्थ खाणे गरजेचे आहे. बघा, पुन्हा सांगतो की सम constituents हेल्प, मदत, आवर बॉडी, शरीरासाठी, टू ग्रो. दे ऑल्सो हेल्प, मदत करण्यासाठी, टू रिपेअर द विअर अँड टिअर ऑफ आवर बॉडी दॅट टेक्स प्लेस इन द एव्हरीडे वर्क. काम करण्यासाठी अतिशय महत्वाचे पदार्थ खाणे महत्वाचे आहे. ओके बाळांनो. सम फूड
enters help to nourish our body. They help to create a store of substances that give energy to our body. पुन्हा सांगतो. Some food constitute to enters help to nourish our body. They help to create a store of substances that give energy to our body. की काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट होते, मजबूत होते आपले शरीर. आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थासाठी आपल्या शरीरामध्ये एक साठा तयार होतो, निर्माण होतो. आलं लक्षात बाळांनो? पुढे जाऊया. बघा पुढे. सम फूड कॉन्स्टिट्यूएंट्स are necessary for certain special reasons. For example, some constituents make our bones strong. Some constituents give the body the ability to fight disease. लक्षात आलं असेल तुमच्या की काही अन्न घटकांमुळे शरीराच्या विशिष्ट कामाची गरज असते. त्यामुळे काही अन्न घटक शरीरातील हाडे आपले मजबूत करतात. काही अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे शरीर आपले मजबूत होते. उदाहरणार्थ फळं खाणे, पुन्हा डाळी खाणे. डाळींमध्ये सुद्धा ऊर्जा असते. मेथी वगैरे असे जे डाळींचे प्रकार ते सुद्धा खाणे गरजेचे. खोबरा माहिती आहे तुम्हाला, नारळापासून बनवले. जे नारळ असतं त्यापासून तो खोबरा तयार होतो, ते सुद्धा खाणे गरजेचे आहे. असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची अंडी, मांस वगैरे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची काय होते, हाडं मजबूत होतात. आलं लक्षात बाळांनो? पुढे जाऊया. अँड फॉर ऑल द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी टू गो ऑन स्मूथली वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. बघा की शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी आपण नेहमी फक्त खातच राहायचं का? मिळालं म्हणून आपण खातच राहायचं का? आईने किंवा पप्पाने भरपूर फळं आणले, लाडू बनवले वगैरे वगैरे, मग ते खातच राहायचं का? नाही. तर त्यासाठी पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये आपण हाडं मजबूत होण्यासाठी मांस, अंडी वगैरे खातो, दही, दूध, तूप, लोणी वगैरे हे पदार्थ घेतो, खातो, पितो वगैरे. परंतु याबरोबरच डाळी वगैरे काय असेल ते खाणं महत्वाचे. पण त्याबरोबर काही आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सुद्धा असणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी पाणी पिणे महत्वाचे आहे बाळांनो. समजलं? इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या? बघा पुढे जाऊया. इफ अवर बॉडी इज टू वर्क प्रॉपरली इट मस्ट रिमेन हेल्दी. सो वी मस्ट इन्क्लूड ऑल द फूड constituents in our diet. बघा, तर अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये if or the body is the work properly in the must remain healthy, so we must include all the food constituents in our diet. की आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी, होण्यासाठी शरीर धडधाकड मजबूत असणे गरजेचे आहे.
म्हणून आपण हे पदार्थ खाणे गरजेचे आहे आणि आपल्या आहारात हे पदार्थ असणे सुद्धा महत्वाचं आहे किंवा महत्वाचे आहे बाळांनो. आणि हे पदार्थ विविध अन्न पदार्थापासून कमी जास्त प्रमाणात असले तरी चालेल, परंतु खाणे गरजेचे आहे. म्हणून रोजच्या जीवनात रोजच्या जीवनात तेच खात राहायचं का? रोज ॲपलच खायचं का? रोज बनानाच खायचं का? नाही, तर वेगवेगळे पदार्थ रोज खात राहणे. रोज तेच पदार्थ खाऊ नये बाळांनो. प्रत्येक पदार्थामध्ये जीवनसत्व हे वेगवेगळे असतात. तर अशा पद्धतीने अ ब कडे जीवनसत्व हे तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. ओके, चला पुढे जाऊया. आणि वी गेट ऑल दीज फूड्स कन्स्टिट्यूट एंटर्स फ्रॉम डिफरंट फूड स्टफ इन द डिफरंट क्वांटिटीज. दॅट इज वाय वी कीप डिफरंट फूड स्टफ्स इन अवर डेली मील्स. डेली सतत खाणे गरजेचे. तुम्हाला आता सांगितलं मी की सतत अन्न पदार्थापासून आपण रोज वेगवेगळे अन्न पदार्थ खाणे गरज आहे. आज ॲपल खाल्लं, उद्या बनाना, पुन्हा चिकू, ग्रेप्स वगैरे असे पदार्थ, अंडी, मांस वगैरे, डाळी असे अन्न पदार्थ खाणे गरजेचे आहे. ओके बाळांनो, समजलं इथपर्यंत? लक्षात आलं तुम्हाला की सच अ डाएट इन्शुअर्स प्रॉपर नरिशमेंट फॉर आवर बॉडी. तर आपल्याला अशा पद्धतीने असा आहार घेतल्याने आपले शरीराचे चांगले पोषण होते, आपल्या शरीराची मजबूत वाढ होते, शरीराची झीज भरून येते बाळा. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. बघा, डू यू नो की तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? डू यू नो सम पीपल बिलीव्ह दॅट कॉस्टली फूड्स आर मोर नरिशिंग दॅट inexpensive foods, but that is not always true. All expensive foods are not more nourishing. Similarly, all cheaper foods are not less nourishing. बघा बाळांनो की आपल्याला काही पदार्थ खूप महाग असतात तर काही स्वस्त असतात, आणि खूप महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा पौष्टिक पण असतात. असे अनेक जणांना वाटतं की तसं काही नाही, खूप महाग पदार्थच खाल्ले पाहिजे असं नाहीये. प्रत्येक अन्न पदार्थामध्ये जीवनसत्व असते आणि महागच पदार्थ खाल्ले पाहिजे असं नाहीये. जे येतील, जे योग्य वाटतील आपल्याला ते पदार्थ खाणे गरजेचे आहे. आणि सर्वच महाग पदार्थ पौष्टिकच असतात असं नाहीये, आणि सर्वच पदार्थ कमी पौष्टिक असतात असे पण नाहीये. आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला मिळेल, आपल्याला मिळतील, आपल्याला परवडतील असे पदार्थ बाजारातून घेणे गरजेचे आहे. की खूप महाग पदार्थच घेतले पण असं नाहीये. आपल्याला परवडणारी अन्न पदार्थ, फळं, व्हेजिटेबल, बघा फळभाज्या, भाज्या आणि फळभाज्या, व्हेजिटेबल्स खाणे पण गरजेचं आहे. फळांपेक्षा भाज्या पण खाणे गरजेचे आहे. याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला शक्य असेल तेवढ्याच अन्न पदार्थांचा स्वस्त दरात मिळतील ते पदार्थ वापरणे गरजेचे आहे. आणि प्रत्येक पदार्थापासून आपल्याला शरीराची ऊर्जा आपली भरून येते. की महाग पदार्थच खाल्ले पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही बाळांनो. आलं लक्षात? की अशा पद्धतीने ऑल चीपर फूड्स आर नॉट लेस नरिशिंग. आलं लक्षात बाळांनो? तर अशा पद्धतीने आपण इथेच पेज नंबर 42,
43 आणि 44 पर्यंत आपण इथे घेतलेलं आहे. आता 45 आपण पुढच्या तासाला बघणार आहोत आणि इथेच थांबूया बाळांनो. पुढच्या तासाला आपण कंटिन्यू हा धडा करणार आहोत. समजलं बाळांनो? धन्यवाद.